नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। मित्रांनो, आज रक्षाबंधन निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, चाललेलं आता बहिणीकडं आणि आयुष शेटची यांची पण आज बहीण आलेली आहे, आमची सोयराताई। त्याच्यामुळे ते दोघं पण आहेत आज सोबत। तर रक्षाबंधन आज फटाफट जाऊ, सकाळी लवकरच जायचं होतं पण जॉबला गेलो होतो मी, त्याच्यामुळं टाइम झाला आज जरा यायला। आणि तिकडनं आल्याच्या नंतर ना पण पूजेच्या भावाला वगैरे राख्या वगैरे बांधायला गेली होती, त्याच्यामुळे तिला पण टाइम झाला। मग आता चाललेलो आहे, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। जातो आता आणि भेटतो। ऋतुजाकडं पण जायचं आहे, तिकडं पण गेल्याच्या नंतर तिथं पण ब्लॉग घेतो, तुम्हाला दाखवतो तिचं रिएक्शन। तर मित्रांनो, आयुष शेट बघा काय म्हणतोय। तर मित्रांनो, आमची स्वारताई पण आलेली आहे, सकाळची वाट बघते आमची। आज आम्ही पण पटापट, आज आम्हालाच थोडा टाइम झालेला आहे, आता जातो लवकर। सकाळपासून बरेच फोन केले त्यांनी, लवकर ये, पण मी पण जॉबला गेलो होतो। तिकडनं आल्यानंतर पूजानी पण भावाला राख्या बांधल्या, मग तिथं पण टाइम झाला थोडा, तिथं काय ब्लॉग वगैरे घेता नाही आला। आणि आज पूजेची पण तब्येत थोडी बिघडलेली आहे, त्याच्यामुळं तिथं काय ब्लॉग वगैरे नाही घेतला, फटाफट राखे वगैरे बांधल्या तिने आणि निघालो आम्ही लगेच। तर मित्रांनो, तुम्हाला जर ब्लॉग आपले असेच आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करीत जा आणि ब्लॉग तुम्ही आता कंटिन्यू करा। तुम्हाला दाखवतो काय काय करतोय आज आम्ही दिवसभर, काय नाही। आता चाललेलं थोडंसं पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, तर जातो आता लवकर। तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। चालले मी माझ्या सासरी, माझ्या ननंदबाई पण आलेल्या आहेत। आज रक्षाबंधन आहे, तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ बघत जा आमचे, लाईक शेअर करा। फायनली मित्रांनो आलेलं आहे आता आम्ही ऋतुजाच्या इथं। मित्रांनो, या वेळ खायला ऋतुजाने आणलेली आहे वेळ, वडगावची स्पेशल वेळ आहे, मावळची सुप्रसिद्ध। खूप सुंदर लागली। कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। आज रक्षाबंधन हा सण आहे आपला, तर आज प्रत्येक जण हा सेलिब्रेट करतो। आपल्या हिंदू धर्मामधला हा एक सण आहे, प्रत्येक बहीण भाऊचं अतूट नातं असतं, त्या प्रकारे आपण हा सण साजरा करतो। मित्रांनो, चाललेलं आता नको रडू, राहू दे तू, अजून हाय वर्षानंतर ना बघू। मला अजून लग्नासाठी 1 वर्ष हे मला घालवायला आताच रडायला लागली। मित्रांनो, तिला सांगा कमेंट करून रडू नको म्हणून। काय हिचं दुःख मला नाही पावत, आता काय सांगू, जाऊ दे, आता जातो मी, शब्दच नाही मला बोला। तर मित्रांनो, निघालेलं आता ऋतुजाच्या इकडनं, आता यांचं राखी वगैरे बांधून झालेली आहे, आता
जातो. माझ्या बहिणी सकाळपासून येऊन थांबल्यात, सारखं फोन करते ते ये लवकर ये लवकर. पण आता काय सांगू येतानाच टाइम झाला घरनच. आता जातो फटाफट. आणि आता पण तिचा फोन आला होता, कुठं आलाय आलो एक 5-10 मिनिटांमध्ये जातो. आता पाऊस पण चालू झालेला आहे, लय पाऊस आहे हे बघा. जातो आता फटाफट. अजून थोडीशी खरेदी पण करायची आहे कामशेड मध्ये. तर आता असा पाऊस चालू आहे, अख्खे भिजणार आता जाऊन तिथं. आणि गाडीत आज छत्री पण नाही आणलेली. आयुषला पण जातो छत्री घे गाडीमध्ये, तो पण विसरून आला. आता जातो फटाफट तिथं कामशेडमध्ये जरा थोडी खरेदी करतो आणि मग निघतो घरी जातो. सकाळपासून बहिणी वाट बघते ते. आता जाम ओरडते घरी गेल्यावर. सकाळपासून यायला निघालोय, अजून पोचलो नाही तिथं. जाम पाऊस चालू आहे मित्रांनो, जाम म्हणजे जाम पाऊस चालू आहे. आणि नेमकं कानेपाट्यावरती आलो पाऊस चालू झालेला आहे हे बघा. मित्रांनो असा पाऊस आहे काय कुठं म्हणत नाही होत जायला यायला कुठं पण. सारखं माणूस भिजतं गाडीतून उतरल्याच्या नंतर ना. पण पाऊस पडणं पण गरजेचं आहे, कारण आधीच या वर्षी भात शेती जरा व्यवस्थित नाही झालेली. महिनाभर आधीच पाऊस चालू झालाय, त्याच्यामुळं थोडंसं भिजलं तरी काय हरकत नाही. आपलं एक दिवसाचं भिज नाही, पण बाकीच्यांचं ज्यांनी शेती वगैरे केलेली आहे, जर पाऊसच नाही व्यवस्थित झाला तर त्यांचं पीक वाया जाईल. आपल्या इकडे ठीक आहे, आता मावळ तालुक्यात पाऊस पडतोय, पण नाशिक त्या साईडला मित्र आहेत माझे मालेगावमध्ये सोनगावमध्ये, तर त्यांच्या इकडे तर पाऊसच नाही, दुष्काळ म्हणजे खडखडीत ऊन आहे त्यांच्या इकडे. डायरेक्ट पाऊस नदी वगैरे त्यांच्या इकडे आहेत, पण असा वरचा पाऊस काय त्यांच्याकडे नाही जास्त. त्याच्यामुळं आपल्या इकडं पाऊस आहे ठीक आहे, त्यांच्या इकडं पण पाऊस पडणं गरजेचं आहे. आपल्या इकडला पाऊस थोडा टाकला तिकडे, जाऊ दे त्यांच्याकडं पण. चला मित्रांनो जातो मी फटाफट. आज काय पाऊस चालू झालाय, रक्षाबंधनमुळं ट्रॉफिक पण लय, गाड्या वगैरे पण भरपूर आहेत. आलेलं नाही 5 मिनिटात पोहोचल कामशेडमध्ये. जातो लवकर, अजून खरेदी करायला तर अर्धा पाऊण तास जाईल. मस्त जेवण वगैरे बनवलेलं आहे आता त्यांनी. जातो आता घरी गेल्यावर त्यांचं रिॲक्शन घेतो, कारण आता ते आता जाम ओरडणार आहे दोघी पण. सकाळपासून येतो अजून गेलो नाहीये मी, तर बघू काय बोलतात. आता जातो आता मी पटकन तिथं, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो झाली आता शॉपिंग, बराच टाइम झाला, अर्धा पाऊण तास गेला तिथंच, अजून नाही घरी गेलेलो. आता इथंच चौकात कामशेतमध्ये जातो फटाफट आता घरी. ही गेली होती सोयराला खाऊ आणायला. मामा आहे आमचे, सुरेश मामा, आणि मम्मी आहे. मम्मीने लावलेलं आहे राख्यांचं दुकान. चला तर मित्रांनो निघतो आता पटापट, जातो घरी. तर मित्रांनो आलोय आता घरी. आता पटापट राखी विखी बांधून घेतो, भूक लागलेली आता जाम. राखी विखी बांधून घेतो, पहिलं खाऊन घेतो, बाकी सगळं काय असेल ते नंतर बघू. पहिलं खातो आता, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता आईचा भाऊ पण आलेला आहे,
घे तुझ्या जवळ घे ना घे परत पूर्ण ठेवलं तू नको घेऊन बाळाला द्या जा द्या बाळाला दे. हे आमची सोयराताई सोयराताई आज सकाळपासून पैसेच गोळा करते नुसती. तर मित्रांनो सोयराताई आता राखी बांधते कार्तिकला. हा हे बघा मित्रांनो टिका लावते. बघा मित्रांनो कशी मित्रांनो आमची सोयरा सोयरा बघा कशी जय बाप्पा करते. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं घरी काम शेटला आणि निघालो आता घरी. बराच टाइम झाला होता. जेवण वगैरे झालं जरा गप्पा मारत बसलो होतो. बहिणी होत्या सगळे मम्मी आई वगैरे त्याच्यामुळं टाइम झाला जरा. आता चाललेलो आहे घरी. ट्रॉफिक लागली जरा इथं गेटवरती. जातो घरी आता फटाफट. तर मित्रांनो रात्री खूप उशीर झाला होता यायला त्याच्यामुळं काय ब्लॉग एंडच करता नाही आला. तर हा ब्लॉग आत्ताच एंड करतो. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये.